एकच गोष्ट किती वेळा समूळ नाहीशी करता येऊ शकते? एकदा, दोनदा, 10 वेळा. एक साधा लहान मुलाला सुद्धा कोड्यात पाडू शकेल असा साधा तर्कशास्त्रीय प्रश्न. पण असे तर्कशास्त्रीय प्रश्न पुराण कथांना विचारता येत नाहीत. पुराण कथांना अशा तर्कशास्त्रीय प्रश्नांचं वावडं असतं. शिवाय एका व्यक्तीच्या अपराधाची शिक्षा त्या व्यक्तीच्या संपूर्ण वंशाला कशी देता येऊ शकेल? तो अन्याय होणार नाही का? पण असाही न्याय अन्यायाचा संबंधीचा प्रश्न पुराणकथा संदर्भात विचारता येत नाही. पुराणकथांचे न्याय अन्यायाचे समीकरण थोडेसे सर्वसामान्य बुद्धीच्या आकलना पलीकडचे असते. जन्मेजयानं सुद्धा असंच केलं होतं. एक तक्षक व नागवंशीय तक्षक जन्मेजयाचा पिता परीक्षित याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आणि म्हणून जन्मेजयानं संपूर्ण नागवंशीयांचा संहार करण्यासाठी सर्पसत्र यज्ञाचं आयोजन केलं. आणि त्याच्या पूर्वीच फार आधी भगवान परशुरामांनी सुद्धा हेच केलं. एक क्षत्रिय राजा भगवान परशुरामांचा पिता ऋषी जमदग्नी यांच्या मृत्यूचं कारण ठरला. एका क्षत्रिय राजानं जमदग्नी ऋषींना मारून टाकलं. म्हणून भगवान परशुराम 21 वेळा संपूर्ण क्षत्रिय वंशाचा संहार करतात. आता 21 वेळा संपूर्ण संहार कसा करायचा हा एक तर्कशास्त्रीय प्रश्न. पण आधीच म्हटल्याप्रमाणे पुराणकथांना असे प्रश्न विचारता येत नाहीत. आणि कदाचित भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचे 6वे अवतार, त्यामुळं प्रत्यक्ष देव अवतारीच असल्यामुळं त्यांना असा प्रश्न त्यांच्या कथेमध्ये विचारता येऊ शकत नसेल. त्यांना असं कृत्य क्षम्य असावं. शिवाय असंही सांगितलं जातं की अनियंत्रित झालेल्या राजसत्तेला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी भगवान परशुरामांनी 21 वेळा क्षत्रिय वंशीयांचा संहार केला. तसंच जर असेल तर त्यांनी केलेली कृती ही योग्यच म्हणावी लागेल. कोणत्याही एका वर्णाचं वर्चस्व नियंत्रणाबाहेर वाढणं समाज स्वास्थ्यासाठी घातक असतं. त्यामुळं अनियंत्रित राजसत्तेला नियंत्रणात आणणं आणि त्यांना त्यांची कर्तव्य आणि हक्क यांची जाणीव करून देणं यासाठी जर भगवान परशुरामांनी 21 वेळा क्षत्रियांचा संहार केला असेल तर ही गोष्ट योग्यच केली असं म्हणावं लागेल. शिवाय असंही म्हणता येऊ शकतं की ब्राह्मण वंशीय आणि क्षत्रिय वंशीय यांच्यातील संघर्षाचं ही कथा म्हणजे एक चित्रण आहे असं म्हणता येऊ शकेल का? म्हणजे या कथेचं स्वरूप भगवान परशुरामांनी 21 वेळा क्षत्रियांचा संहार करणं हा इतिहास ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातील वर्ण वर्चस्वाच्या युद्धाचं एक प्रतीक म्हणून या कथेकडे बघता येऊ शकतं का? ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातील संघर्ष हा अत्यंत पुरातन काळापासून चालत आलेला संघर्ष. त्यामुळं असं स्वरूप या कथेचं असण्याची शक्यता अगदीच नाकारता येणार नाही. पण भगवान परशुराम हे मुळातच जन्मानं ब्राह्मण पण वृत्तीनं मात्र क्षत्रिय. कारण ब्रह्मविद्येच्या उपासनेपेक्षा शस्त्र चालवणं, शस्त्रास्त्र विद्येची उपासना याकडेच भगवान परशुरामांचं अधिक लक्ष आहे. आणि ते शस्त्रास्त्र विद्या कुशली आहेत, त्यात ते पारंगती आहेत आणि त्याचाच ते अधिक वापर करतात. शस्त्रांचा, परशुचा ते वापर करतात, म्हणून त्यांचं नाव परशुराम. आता भगवान परशुराम आणि
त्यांनी केलेला क्षत्रिय वंशाचा संहार, या कथेला जसं वर्ण संघर्षाचं स्वरूप आहे हेच जर मान्य केलं तर केवळ क्षत्रिय वंशीय लोक अनियंत्रित झाले आणि त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी एका ब्राह्मण वंशीय ऋषीनं त्यांचा संहार केला असं म्हणत असताना इतिहास काळामध्ये, संपूर्ण इतिहास काळामध्ये केवळ क्षत्रिय वंशीयच कधीतरी अनियंत्रित झाले असतील काय? म्हणजे इतर वर्णीय ब्राह्मण किंवा वंश वैश्य या वर्णाचे लोक कधीच अनियंत्रित झाले नसतील काय? त्यांचं वर्चस्व नियंत्रणाबाहेर कधीच वाढलं नसेल काय? इतिहासात तरी तसे दाखले मिळत नाहीत. आणि याचं कारण इतिहासाचं एकांगी लेखन हे तर नसावं. ते काही असेल ते असो. अनेक प्रश्न निर्माण करणारी भगवान परशुरामांच्या क्षत्रिय संहाराची ही कथा. भगवान परशुराम हे जमदग्नी ऋषी आणि माता रेणुका यांचे पुत्र. स्वतः जमदग्नी ऋषी हे सप्तर्षीपैकी एक, एवढे उच्च पदस्थ आणि उच्च विद्याविभूषित असलेले जमदग्नी ऋषी, पण ते सुद्धा क्रोधाच्या आहारी जाताना दिसतात. एकदा त्यांच्या पूजेसाठी त्यांची पत्नी रेणुका ही नर्मदा नदीवर पाणी आणण्यासाठी गेलेली असताना तिला तिथून परतायला उशीर झाला आणि त्यामुळे जमदग्नी ऋषींच्या पूजेमध्ये थोडासा त्यांच्या पूजेला वेळ झाला. म्हणून ते इतके क्रोधित होतात की ते आपल्या पत्नीचा शिरच्छेद करण्याची आज्ञा आपल्या पुत्रांना करतात. अगदी पत्नीचा शिरच्छेद करावा एवढं मोठं पाप त्यांना रेणुकेनं केलं असं वाटण्या इतकं मोठं पाप हे खरोखर होतं का? पण जमदग्नी ऋषींची ही आज्ञा त्यांनी केलेली आपल्या पुत्रांना, त्यांचा कुठलाही पुत्र ती आज्ञा पाळत नाही. त्यामुळं जमदग्नी ऋषी आपल्या पुत्रांना अरण्यामध्ये हाकलून लावतात. पण त्यांचा शेवटचा पुत्र, सगळ्यात लहान पुत्र परशुराम हा मात्र आपल्या पित्याची आज्ञा पाळतो आणि आपल्या परशुच्या एका झटक्यातच, एका प्रहारातच तो आपल्याच मातेचं म्हणजे रेणुका मातेचं मस्तक धडावेगळं करतो. त्यामुळं त्याच्या या कृत्यानं प्रसन्न झालेले जमदग्नी ऋषी त्याला वरदान मागण्यास सांगतात. तेव्हा परशुराम आपल्या मातेला पुन्हा जीवित करावं असं वरदान मागतात आणि त्याप्रमाणे रेणुका माता पुन्हा जिवंत केली जाते. हा सगळाच प्रकार थोडासा अतिरंजित वाटावा अशा प्रकारचा. पण ह्या घटनेमध्ये एक गोष्ट मात्र दिसून येते, ती अशी की भगवान परशुराम हे अत्यंत कठोर हृदयाचे आहेत. कोमल हृदयाचं म्हणजे ब्राह्मण हे कोमल हृदयाचे मवाळ असं जे समजलं जातं त्यापैकी हा गुण, मवाळपणाचा गुण तरी भगवान परशुराम यांच्याकडे नव्हता. ते अत्यंत कठोर होते आणि त्यांच्या या वृत्तीच प्रतिबिंब त्यांच्या पुढील चरित्रामध्ये घडून येतं. एकदा जमदग्नी ऋषींच्याकडं हय वंशीय राजा अर्जुन, सहस्रार्जुन, कार्तवीर्य सहस्रार्जुन हा आपल्या सैन्यासह त्यांच्या आश्रमामध्ये भेटीसाठी येतो. त्यावेळी राजा आणि त्याचं संपूर्ण सैन्य यांचा पाहुणचार जमदग्नी ऋषी अत्यंत योग्य प्रकारे करतात आणि ते हा योग्य प्रकारे पाहुणचार करू शकतात. त्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेली कामधेनू ही सर्व मनोकामना पूर्ण करणारी गाय. या गायीमुळं जमदग्नी ऋषी त्याचा, राजाचा आणि त्याच्या सैन्याचा पाहुणचार करू शकतात, कारण ती सर्व मनोरथ ऋषींची पूर्ण करत असते. तिचे हे गुण लक्षात आल्यानंतर कार्तवीर्य अर्जुन, सहस्रार्जुन जमदग्नी ऋषींच्याकडं या गायीची मागणी करतो. तो म्हणतो की राजाकडे अशी गाय असायला पाहिजे, कारण ऋषींच्या पेक्षा राजालाच तिचा जास्त उपयोग होऊ शकतो. पण जमदग्नी ऋषी ही गाय देण्यास नकार देतात
तेव्हा सहस्त्रार्जुन आपल्या सैन्यबळाच्या जोरावर या गायीला ओढून घेऊन जातो आणि ओढून घेऊन गेल्यानंतर ही ही वार्ता ज्यावेळी परशुरामाला समजते तेव्हा परशुराम स्वतः कार्तवीर्य अर्जुनाच्या सहस्र अर्जुनाच्या माहिष्मती या नगरीवर हल्ला करतो आणि कार्तवीर्याचा तो शिरच्छेद करतो, त्याला ठार करतो आणि कामधेनूला परत घेऊन येतो. पण कार्तवीर्य अर्जुनाचे पुत्र त्यानंतर पुन्हा एकदा त्याचे पुत्र जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर हल्ला करतात आणि जमदग्नी ऋषींना ते मारून टाकतात आणि त्यांच्या आश्रमाची सुद्धा नासधूस करतात. मग जमदग्नी ऋषींचा असा वध झाल्यानंतर ज्यावेळी पुन्हा परशुराम आश्रमामध्ये येतो त्यावेळी त्याची माता म्हणजे रेणुका माता ही 21 वेळा आपल्या छातीवर बडवून घेऊन ती आक्रोश करते आपल्या पती निधनाच्या दुःखाचा. म्हणून भगवान परशुराम 21 वेळा क्षत्रियांचा संहार करतात आणि पृथ्वी निक्षत्रिय करतात. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करतात असं पुढील कथा सांगते. पण 21 वेळा एकच गोष्ट समूळ नाहीशी कशी करता येईल हा प्रश्न पुन्हा उरतोच. आणि जर 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय झाली तर मग त्यानंतर पुन्हा आज जे क्षत्रिय आहेत किंवा नंतरही इतिहासामध्ये जे स्वतःला क्षत्रिय म्हणून घेतात ते क्षत्रिय कुठून आले, तर यासंबंधी असं सांगितलं जातं की क्षत्रिय स्त्रियांनी त्यानंतर क्षत्रिय स्त्रियांनी ब्राह्मण ऋषी आणि ब्राह्मण पुरुष विद्वान ब्राह्मण पुरुष यांच्याकडून पुत्रप्राप्ती अपत्यप्राप्ती करून घेतली आणि त्यांनाच पुढं क्षत्रिय असं संबोधलं गेलं, मानलं गेलं. पण हे स्पष्टीकरण मान्य करता येण्यासारखं वाटत नाही, कारण क्षत्रिय स्त्रिया आणि ब्राह्मण पुरुष यांच्यापासून जी संतती निर्माण झाली त्या संततीला क्षत्रिय समजायचं की ब्राह्मण समजायचं याचं उत्तर कोण कशा प्रकारे देईल हे सांगता येऊ शकेल काय? धन्यवाद.